नमस्कार, मी आरती. आपले सर्व प्रेक्षकांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण करंज्या बनवणार आहे, तिळाच्या करंज्या. आता नागपंचमी हा सण येऊन राहिला आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहे नागपंचमी. तर त्याला नागदेवतेला नैवेद्य म्हणून दाखवण्यासाठी तिळाची करंजी करतात आपल्याकडे. तर ती करंजी आपण बनवायची. तर एक पॅन घेतला आहे, ते पॅन गॅसवर ठेवलं आहे आणि त्यामध्ये अर्धा किलो तीळ घेतले आहे. ते तीळ आपण मंद आचेवर छान भाजून घेणार आहे. अर्धा किलो पांढरे तीळ घेतले आणि ते छान भाजून घ्यायचे. पाच मिनिट झालेले आहे. आपण मंद आचेवर तीळ भाजले आहे. आता हे भाजून झालेले आहे. भाजून झाले की याला थंड करायचे. छान एका पेपरवर टाकून पसरवायचे, म्हणजे लवकर थंड होईल. आणि थंड झाल्यानंतर मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. तीळ बारीक करून झालेले आहे. त्यामध्ये आपण आता गूळ मिक्स करणार आहे. गूळ किसणीने किसून घेतला आहे छान. आणि आता हा गूळ तिळामध्ये मिक्स करायचा. थोडी वेलची पूड घेतली आहे, ती टाकायची. आणि गूळ अर्धा किलोला पाव किलो गूळ घेतला आहे, किसून घेतला आहे गूळ. याच्यात गूळ मिक्स करून झालेला आहे. आता छान मिक्स झालेला आहे. हे आता थोडा वेळ आपण बाजूला ठेवून द्यायचं. करंजीला लागणारी जी पारी आहे ती आपण मैद्यापासून बनवणार आहे. त्याच्यासाठी आपण मैदा घेतला आहे 2 वाटे. त्यामध्ये थोडं अर्धा चम्मच मीठ घालून घ्यायचं आणि 1 चम्मच तेल घालून घ्यायचं. तेल थोडं गरम करून घ्यायचं. अर्धा चम्मच मीठ आणि 1 चम्मच तेल टाकून मैदा मळून घ्यायचा. हा गोळा तयार झालेला आहे आता म्हणून. आता याला 5 मिनिट झाकून असंच ठेवायचं आणि नंतर आपण करंज्या करायला सुरुवात करायची.
आता आपण करंज्या भरून घेणार आहे. पाती लाटून जो मैदा भिजवला आहे आपण त्याचा छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याची छोटी पोळी लाटून घ्यायची. पातळ पोळी लाटून घेतली आहे आपण. तर हा साचा आहे करंजीचा, लाकडी आहे, मार्केटला सहज कुठे दुकानात मिळू शकतो. या साच्याला आपण पीठ लावून घ्यायचं असं आणि मधात पण थोडं टाकून घ्यायचं. पाती आपली चिकटणार नाही, याला सहज निघेल करंजी. आता ही पोळी आहे, ही अर्धी एका साईडला जास्त टाकायची, एका साईडला कमी टाकायची आणि हे तिळाचं सारण केलं आहे आपण याच्यामध्ये भरायचं. असं भरलं की थोडं दाबायचं आणि ही अर्धी जास्त असलेली बाजू याच्यावर दुमडायची आणि साईडनी छान दाबून घ्यायचं. याच्या उरलेल्या कडा काढून टाकायच्या. याला थोडंसं करून काढून घ्यायची. अशी छान करंजी बनते. अशाच आपण बनवून घेऊया सगळ्या. अशी बनली आहे आपली करंजी. अशा प्रकारेच आपण सगळ्या करंज्या बनवून घेणार आहे. करंज्या भरून झालेल्या आहे. आता आपण तळून घेणार आहे करंज्या. त्याच्यासाठी पॅनमध्ये तेल घेतलं आहे, तेल गरम केलेलं आहे, छान गरम झालेलं आहे तेल. आता आपण तेलात करंजी सोडून तळून घेणार आहे. दोन्ही बाजूनी पलटवून तळून घ्यायची, छान खरपूस अशी. लवकर तळल्या जातात करंज्या. झालेल्या आहेत, आपण काढून घेऊ.
सर्व तयार झालेल्या करंज्या आपण तळून घेणार आहे पूर्ण. अशा प्रकारे आपल्या करंज्या तळून झालेल्या आहे. तुम्ही पण ट्राय करून पहा, घरी छान बनतात, मस्त खायला पण छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स पण करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.